या व्हिडिओमध्ये आपण डर या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. डर ही मूवी तुम्ही 100% एकदा ना एकदा पाहिलीच असेल. खरंच खूप छान आहे ही मूवी. तर नमस्कार, माझं नाव शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण डर या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. डर ही एक रोमॅन्टिक थ्रिलर मूवी होती. या मूवीला 24 डिसेंबर 1993 रोजी रिलीज केलं होतं. या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटले होते सनी देओल, SRK म्हणजे शाहरुख खान, जुही चावला आणि अनुपम खेर. या मूवीला डायरेक्ट केलं होतं यश चोपडा यांनी आणि प्रोड्यूस पण त्यांनीच केलं होतं. या मूवीमध्ये म्युझिक दिलं होतं शिवकुमार शर्मा आणि हरीने आणि या मूवीमध्ये 42 मिनिटचे एकूण 7 सॉन्ग होते. आणि मूवीचे सॉन्ग त्या वर्षी लोकांना खूपच आवडले होते आणि आजही लोक ते सॉन्ग तितक्याच आवडीने ऐकतात. या मूवीचा म्युझिक अल्बम सेकंड हायेस्ट सेलिंग म्युझिक अल्बम होता आणि 45 लाख कॅसेट सेल झाली होती. मूवीचे सॉन्ग खूपच मेलोडियस आणि एव्हरग्रीन होते. तर त्या मूवीमध्ये कोणते सॉन्ग होते ते आपण पाहूयात. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण, जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. नेक्स्ट सॉन्ग होतं तू मेरे सामने मैं तेरे सामने, तुझको देखूं कि प्यार करूं, ये कैसे हो गया तू मेरी हो गई, जैसे मैं एतबार करूं, तू मेरे सामने मैं तेरे सामने, तुझको देखूं कि प्यार करूं, ये कैसे हो गया तू मेरी हो गई, जैसे मैं एतबार करूं, टूट गई टूट के मैं चूर हो गई, तेरी जिद से मजबूर हो गई, तेरा जादू चल गया ओ जादूगर, टूट गई टूट के मैं चूर हो गई, तेरी जिद से मजबूर हो गई. लिखा है इन हवाओं पे, लिखा है इन घटाओं पे, तू है मेरे लिए, मैं हूँ तेरे लिए, लिखा है इन हवाओं पे, लिखा है इन घटाओं पे, तू है मेरे लिए, मैं हूँ तेरे लिए. नेक्स्ट सॉन्ग है छोटा सा घर है ये मगर, छोटा सा घर है मगर, तुम इसको पसंद कर लो, दरवाजा बंद कर लो, दरवाजा बंद कर लो, मैं हाँ कहूँ या ना कहूँ, मैं हाँ कहूँ या ना कहूँ, तुम उसको पसंद कर लो, दरवाजा बंद कर लो, हो दरवाजा बंद कर लो. या मूवीला 1993 मध्ये एकूण टोटल 3 अवॉर्ड मिळाले होते. यामध्ये एक नॅशनल अवॉर्ड आणि 2 फिल्मफेअर अवॉर्ड होते. नॅशनल अवॉर्ड होता बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग एंटरटेनमेंटचा आणि फिल्मफेअर अवॉर्ड होता बेस्ट कॉमेडियनचा.
तो अवॉर्ड भेटला होता अनुपम खेर यांना. आणि बेस्ट सिनेमोग्राफरचा अवॉर्ड भेटला होता मनमोहन सिंग यांना. आता बघूया त्या मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन. तर या मूवीचं बजेट होतं 3,25,00,000 रुपये आणि या मूवीने इंडिया आणि वर्ल्ड वाईड मिळून 31 करोड रुपये कमाई केली होती व ही मूवी सुपर डुपर हिट झाली होती. आणि ही मूवी 1993 मध्ये 3 नंबरवर सगळ्यात जास्त पैसे कमवणारी मूवी होती. 1993 मध्ये फर्स्ट नंबरला होती चंकी पांडे आणि गोविंदा यांची आखे ही मूवी. सेकंड नंबरला होती खलनायक. थर्ड नंबरला होती डर. या मूवीला 7.8 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे. या मूवीच्या कास्टिंग बद्दल ज्या वेळेस विचार केला जात होता त्यावेळेस सनी देओल शाहरुख खान पेक्षा ना खूपच फेमस होते. त्यांनी याच्या अगोदर खूप हिट मूवी दिल्या होत्या. शाहरुख खान त्यावेळेस खूपच नवीन होते. त्यांच्या ना काहीच मूवी रिलीज झाल्या होत्या जसे की दीवाना, दिल आशना है, चमत्कार, राजू बन गया जेंटलमन. त्यावेळेस यश चोपडाने सनी देओलला दोन्ही रोल ऑफर केले होते. पॉझिटिव्ह ही रोल आणि निगेटिव्ह ही रोल दोन्हीपैकी कोणताही तुम्ही रोल करू शकता असे ते बोलले होते. परंतु सनी देओल यांनी मूवीसाठी पॉझिटिव्ह रोल निवडला. त्यांना वाटत होते हाच रोल चांगला आहे. परंतु ज्या वेळेस मूवी रिलीज झाली त्यावेळेस सनी देओल पेक्षा शाहरुख खानचा परफॉर्मन्सची जास्त तारीफ झाली जे की शाहरुख खानने निगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं. यश चोपडाला ही मूवी बनवायची बेसिक आयडिया ऋतिक रोशन आणि उदय चोपडा यांनी दिली होती. ज्यावेळेस त्या दोघांनी एक ऑस्ट्रेलियन मूवी डेड काम बघितली होती आणि या मूवीचं टायटल पण ऋतिक रोशनने यश चोपडाला सजेस्ट केलं होतं. या मूवीमध्ये शाहरुख खानच्या रोलसाठी फर्स्ट चॉईस होते संजय दत्त. परंतु संजय दत्त सेम असंच निगेटिव्ह कॅरेक्टर आपली मूवी खलनायक मध्ये पण करत होते म्हणून त्यांनी हा रोल करायला नकार दिला. या मूवी मध्ये शाहरुख खानच्या कॅरेक्टरसाठी आमिर खानला पण विचारलं होतं परंतु ते त्या कॅरेक्टर मध्ये बदल करायला सांगत होते. त्यामुळे यश चोपडा हे बदल करण्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे आमिर खान बी ह्या मूवी पासून लांब झाले. ज्यावेळेस ह्या निगेटिव्ह कॅरेक्टर करायला कोणीच तयार होत नव्हतं त्यावेळेस ऋषी कपूर यांनी यश चोपडाला शाहरुख खान यांचं नाव सुचवलं. ते दोघं दिवाना यामध्ये पण दोघांनी मिळून काम केलं होतं आणि त्यांना वाटत होतं की शाहरुख खान हा निगेटिव्ह कॅरेक्टर खूपच चांगलं करतील. त्यावेळेस शाहरुख खानला या मूवीमध्ये कास्ट केलं होतं. यावेळेस या मूवीच्या शूटिंग दरम्यान सनी देओल आपल्या कॅरेक्टरमुळे जास्त आनंदी नव्हते. ते बोलले यश चोपडाने जसं पहिले कॅरेक्टर सांगितलं होतं आता त्यामध्ये खूपच बदल केलेला आहे. त्यावेळेस त्यांना खूपच राग आला होता परंतु ते काय बोलू शकले नाहीत कारण यश चोपडा त्यांच्यापेक्षा खूप सिनियर होते. यानंतर सनी देओलने यश प्रोडक्शन सोबत काम केलं नाही आणि शाहरुख खान यांच्यासोबत पण त्यांची फर्स्ट अँड लास्टच मूवी होती. सनी देओलने एक इंटरव्ह्यू मध्ये यश चोपडा सोबत झालेला एक किस्सा सांगितला. सनी देओलचं ना कॅरेक्टर एक कमांडो ऑफिसरचं असतं परंतु लास्ट सीन मध्ये शाहरुख खान सनी देओलला खूप मारताना दिसतात. या सीन मध्ये सनी देओल यश चोपडाला बोलत होते की एक नॉर्मल माणूस एका ऑफिसरला इतकं कसं मारू शकतो. तुम्ही एक तर कमांडो ऑफिसर नका दाखवलं तर चांगलं दाखवा असं मारलेलं जास्त दाखवू नका. त्यावेळेस ना त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूपच थोडीशी बहस झाली होती. यामध्ये शाहरुख खानचं कॅरेक्टर एक पागलपणचं दाखवलं जातं ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला मिळवायला खूपच अट्रॅक्शन असतं. त्या व्यक्तीने जर नकार दिला तरीही ती व्यक्ती मिळवण्यासाठी कोणत्या पण थराला तो व्यक्ती जाऊ शकतो. असं कॅरेक्टर अजून त्यांनी 2 मूवी मध्ये सुद्धा केलेलं आहे. अंजाम आणि फॅन या मूवी मध्ये त्याने असं कॅरेक्टर केलेलं आहे. या मूवी मध्ये शाहरुख खान हे निगेटिव्ह कॅरेक्टर करायला पहिल्यांदा त्यांना नको वाटत होतं. त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं करिअरच्या सुरुवातीलाच असे जर रोल केले तर पुढे आपल्याला असेच रोल भेटतील आणि अजून एक निगेटिव्ह कॅरेक्टर ते बाजीगर मध्ये पण करत होते. नंतर ते ह्या मूवी मध्ये काम करायला तयार झाले व ह्या मूवीने त्यांना मोठं स्टार बनवलं कारण या मूवी मध्ये सनी देओलच्या परफॉर्मन्स पेक्षा शाहरुख खान यांची खूपच तारीफ झाली होती. शाहरुख खान यांची ऍक्टिंग पण सगळ्यांना खूपच आवडली होती. या मूवी मध्ये लीड ऍक्टर साठी फर्स्ट चॉईस रवीना टंडन होते परंतु त्यांना जास्त काय हा रोल आवडला नाही व त्यांनी हा रोल करण्यासाठी नकार दिला.
नंतर जुही चावला यांना कास्ट केलं. मूवीचं सॉन्ग तू मेरे सामने या गाण्यात जो शर्ट आहे तो शर्ट आपल्याला बाजीगर ओ बाजीगर याही गाण्यात पाहायला भेटतो. या मूवी डर मूवी बॉलिवूड मधल्या अशा मूवी पैकी एक आहे ज्यात हिरो पेक्षा विलनला जास्त सिंपती मिळाली होती. ही शाहरुख खानची यश चोपडा सोबत फर्स्ट मूवी होती. नंतर त्यांनी खूप मूवी मध्ये सोबत काम केलं होतं, जसे की दिल तो पागल है, वेश जारा, जब तक है जान. या मूवी मधले जे म्युझिक डायरेक्टर होते त्यांनी लास्ट वेळेस या मूवी मध्ये म्युझिक दिलं होतं. त्यांनी यानंतर कोणत्याच मूवी मध्ये म्युझिक नाही दिलं व ते फक्त स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स फक्त करत होते. डर मूवीच्या अगोदर ते खूप सुपरहिट मूवी मध्ये त्यांनी म्युझिक दिलं होतं, जसं की सिलसिला, चांदनी, लम्हे, परंपरा आणि साहिबा. खर तर डर ही मूवी खूपच छान आहे. तुम्हाला डर ही मूवी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.